पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्र अक्षरशः स्वर्गासारखा दिसायला लागतो. त्यातल्या त्यात कोकणची खरी सुंदरता ही आपल्याला मान्सून मध्येच पाहायला मिळते. लाल मातीचे रस्ते, हिरवेगार डोंगर रांगा, धुक्याने वेढलेली घाटवाट, आजूबाजूला पसरलेले घनदाट जंगल आणि मुसळधार पावसाकारण जिवंत होणारे असंख्य धबधबे. आणि याच निसर्गाच्या कुशीत रत्नागिरी जिल्ह्यात दडलेला आहे एक सुंदर तितकाच भन्नाट धबधबा, उक्षी म्हणजेच रानपाट धबधबा. पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणारं स्वच्छ पाणी, आजूबाजूची हिरवळ आणि जंगलातून धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा थरार, हे सगळं अनुभवण्यासाठी आज आपण निघालो आहोत रानपाट धबधब्याच्या दिशेने. पण हा प्रवास फक्त धबधबा पाहण्यापुरताच नाही आहे. इथपर्यंत पोहोचताना आपल्याला कोणता रस्ता पार करावा लागतो, हा ट्रेक किती अवघड आहे, इथला रस्ता कसा आहे आणि रानपाट धबधबा प्रत्यक्षात किती सुंदर आहे, हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा भन्नाट अशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. तर मित्रांनो, प्रॉपर मान्सून सीझनला सुरुवात झाली आहे आणि या मान्सून सीझन मध्ये आता आपण आलो आहोत कोकणामध्ये. मान्सून सीझन मध्ये कोकणात फिरण्यासारख्या बहुत साऱ्या जागा आहे आणि या मान्सून सीझन मध्ये आपण टार्गेट निवडला आहे एक वॉटरफॉल, कोकणातील एक सुंदर वॉटरफॉल. ज्या वॉटरफॉलवर आपण चाललो आहोत या वॉटरफॉलला रानपाट वॉटरफॉल किंवा उक्षी वॉटरफॉल असं म्हणून ओळखले जाते. या वॉटरफॉलची विशेषता म्हणजे का, तर इथं असलेली ट्रेन, 2 टनलच्या मधात असलेला हा वॉटरफॉल आणि तिथून पास होणारी ट्रेन, हा नजारा पाहण्यासारखा राहते. आणि कोकणातील ही सुंदरता कॅप्चर करण्यासाठी आता आपण चाललो रानपाट वॉटरफॉल जवळ. रानपाट धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी गावाजवळ असलेला एक सुंदर आणि पावसाळ्यात खऱ्या अर्थाने खुलणारा धबधबा आहे. जर आपण मुंबई गोवा महामार्गाने येत असणार तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता घ्यायचा आहे. उक्षीच्या दिशेने पुढे गेल्यावर रानपाट गावाकडे जाणारा रस्ता पाहायला मिळतो. रानपाट किंवा उक्षी नावाच्या वॉटरफॉल कडे जात असताना हा जो रस्ता लागलाय याची सुंदरता तर पहा. एकदा ड्रोनच्या माध्यमातून कॅप्चर करायचा प्रयत्न करू. इथून एक छोटीशी टर्न आहे. काका, हे रानपाट वॉटरफॉल कुठं आहे? लेफ्ट म्हणजे सरळ जाऊ का? लेफ्ट हा पाहिजे पुढेच आहे. अच्छा, ओके, जवळच आहे. गाडी जाईल तिथपर्यंत? अच्छा, ठीक आहे. रानपाटला ना? हा, धबधबा. मेन हायवे पासून एक राईट टर्न घेतला आणि आता एक कच्चा रस्ता चालला आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला 7-8 किलोमीटर अंदर नेईल त्या वॉटरफॉल जवळ डायरेक्ट. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर संगमेश्वर कडून उक्षी गावात जाणारा रोड जरी कच्चा असला तरी रस्त्यावरील नजारे हे आपलं मन मोहून टाकतात. कोकणाची अजून एक विशेषता काय आहे, ते इथं डेव्हलपमेंट जास्त नाही. याच्या कारणाने इथं झाडा निसर्ग बहुत जास्त आहे आणि हेच सुंदरता पाहण्यासारखी आहे. आजूबाजूचा नजारा पाहताय का? थोड्या समोर जाताच गुगल मॅप आपल्याला दुसऱ्याच रस्त्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. दादा, हे रानपाट धबधबा कुठे आहे? रस्त्याने सरळ खाली जा. खाली गेला तर लाजूला लागेल. ओके, लाजूला गेलास तिथं जरासं पुढे जा. विहार लागेल ना, तर जरासं पुढे जा. तिथून तुला गाडी खाली न्यायची असेल तर, नाही तर तुला गाडी जर नाही खाली न्यायचं असेल तर मग साईडला कुठेतरी लाव. तिथं किती वेळ चाला लागेल? तर चालायला इथून नाही तिथून तर अर्धा तासच. अच्छा, ओके. तर गाडी जाईल का पण तिथपर्यंत खाली? खाली पण आणताना जरा प्रॉब्लेम होईल तुझा. ओके, म्हणजे काय स्लिपरी रस्ता आहे का कसं काय? असा कच्चा रस्ता आहे. ओके, पण हा डांबरी आहे, तो डांबरी नाही. अच्छा, ओके ओके, चालेल चालेल, ठीक. या जागेवर गुगल मॅप आपल्याला थोडासा इकडे तिकडे न्यायचा प्रयत्न करत आहे.
दोन रस्ते आहे. एक रस्ता तर धबधब्याच्या वर नेणार आणि एक रस्ता खालच्या बाजूना. तर आपण लाजोल विचारतो, लाजोल. या दोन स्थानिक व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार आपण भलत्याच रस्त्यावर जाऊन पोहोचलो. दादा लाजोल कुठं आहे? लाजोल रानपट धबधब्याला जाता येईल ना इकडून? नाही, तिकडून जायला लागेल त्या रोडला. अच्छा, इथून नाही जाता येईल? तिथून नाही, रानपटच्या ते त्या साईडला. अच्छा. हो. अरे त्या दोन लोकांना म्हणे लाजोल जा, मग बुद्धवाडी जा कुठंतरी. तो हा आपला यातला अजून होते बा, तिथे पण आहे खाली. अच्छा. रानपटचा तिकडे त्या साईडला राहायला. अच्छा, तिकडे आहे. हा तिकडे आहे. त्या दोन लोकांना आहे तिथे म्हणतात ते पण बरोबर आहे. हा, हा. ते पण आहे. नाही, रानपटचा म्हणतात ते तिकडे जायला त्या बाजूला. त्या बाजूला. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. अर्धे लोक आपल्याला इकडे पाठवत आहे, अर्धे लोक तिकडे पाठवत आहे. कुठं जाऊ ना कुठं नाही असं झालंय. पण ठीक आहे, जिथे कुठं आलो हा नजारा तर पहा, एक नंबर नजारा. शेती, या जागेवर भात शेती आहे, पूर्ण शेतपीक आहे दूर दूरवरी, आणि पूर्ण आपल्याला शेतीचे मळे पाहायला भेटत आहे. वा, सुंदर, एक नंबर. चला चला चला, बहुत टाइमपास झाला. जिकडं जायचं आहे तिकडं न जाता आपल्याला लोक इकडे तिकडे पाठवत आहे. आता लाजोल नाही, वापस मॅप जिथं आपल्याला नेत आहे तिथंच जाऊ. ओके. थोड्या समोर जाताच एक रस्ता पाहायला मिळाला. या जागेवरून एक टर्न आहे पा, इथून जायचं आपल्याला. ओके. आपण ज्या रस्त्यावरून चाललो होतो तो रस्ता बरोबर आहे की नाही ते तर माहिती नव्हता, पण गुगल मॅपच्या मदतीने आपण अजून थोड्या समोर जाण्याचा डिसिजन घेतला, ज्याचा आपल्याला समोर चांगलाच फायदा झाला. थोड्या समोर येताच आपल्याला एक वाडी पाहायला मिळाली, जिथले लोक खूप प्रेमळ स्वभावाचे होते. काका, रानपाट धबधबा कुठं आहे? बघा, रानपट 4 किलोमीटर इथून आहे. चढण भेटेल तिथपर गाडी लागते, तिथं रस्ता आहे ते सांगतील. कच्चा रोड आहे म्हणून त्याला, गांभी रोड सोडल्यावर. अच्छा, ओके. वर जावं लागेल तिकडे? हा, इथून असं रोड वरती गाडी जाईल. अच्छा, ठीक. 4 किलोमीटर आहे. थँक्यू. काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण याच रस्त्याने अजून 4 किलोमीटर समोर जायला सुरुवात केलो. पण या रस्त्याबद्दल अजूनही थोडा बहुत डाऊट आपल्या मनात फिरत होता. मग अशा टाइममध्ये आपल्याकडे बस एकच पर्याय बाकी होता. मावशी, हे रानपाट धबधबा कुठं आहे? सरळ गाडी जाईल का? हा, जाते. का इकडे जायचं आहे उजवीकडे? इकडं नाही, इकडं. अच्छा. तिथं जायला पुढं विचारा. बहुतच कन्फ्युजन वाटतं यार गुगल मॅप कारण. मावशी, हे रानपाट धबधबा कुठं आहे? आता सरळ जा हा. आणि या साईडला असं वाला. स्तंभाजवळ जा, तिथं बघा स्तंभ बांधलेला आहे मोठा. अच्छा, ओके. स्तंभाजवळून टावर. हे इथून गुगलवर दाखवत आहे. हा, नाही समोरून. ठीक ठीक. त्याच्या पुढे जावा, इथे एक बोलायला आहे आतमध्ये, तिथे जाऊ नका, त्याच्या पुढे जावा. अच्छा, ठीक आहे. टावर जवळ त्या टावर जवळ. टावर, ठीक आहे, ठीक ठीक. उजव्या हाताला फिरा. हा, गुगल मॅपनं जर आपण इथं आलो तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. गुगल मॅप पाहिला, काका म्हणताय टर्न लेफ्ट टर्न राईट, पण कन्फ्युज होण्यासारखं काय नाही. इथं बहुत सारे लोक आहेत, या लोकांना पण विचारू शकतो का एक्झॅक्ट कुठं जायचं आहे, एक्झॅक्ट रस्ता सांगतील. आता कोणता तरी स्तंभ आहे म्हणते, त्या स्तंभाजवळ जाऊ. जरी आपण गुगल मॅप कारण रस्ता चुकत होतो तरी कोकणातील या रस्त्याच्या चारही बाजूला आपल्याला सुंदरताच पाहायला मिळत होती. इथं कोणाला तरी विचारावं लागेल. कोणाला विचारू? स्तंभ काही, हा तर स्तंभ नाव आहे का माहिती, तिकडचे लोक स्तंभ कशाला म्हणते. अजून थोडा समोर जाऊन पाहू. ओके, हा राहिला टावर. ओके. हा, हे इथं लिहून आहे पण रानपाट धबधबा. ओके, म्हणजे राईट टर्न जायचं आहे. चल बाबा, गांडूळ बाय. या जागेवर आपल्याला खेकडा नाही तर गांडूळ पाहायला भेटला. या बोर्डच्या 1 किलोमीटर समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो रानपाट नावाच्या एका सुंदर गावामध्ये. जर आपण मोठ्या गाडीने येत असणार तर गावाच्या सुरुवातीला असलेल्या शाळेजवळच आपण आपली गाडी पार्क करायला पाहिजे.
इथं प्रॉपर बोर्ड देऊन आहे, या बोर्डच्या मदतीने आपण समोर जाऊ छोट्या गल्लीत. हा रस्ता तर पहा, धबधब्यापेक्षा हा रस्ता सुंदर आहे. आपण रिस्क घेऊन गाडी समोर नेलो तर खरा, पण थोड्या समोर जाता समजला की मोठ्या गाडीसाठी समोर रस्ताच नाही. एका अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो जिथून गाडी समोर न्यायची की नाही हा एक छोटासा प्रश्न आहे, कारण की एकदम कच्चा रस्ता आहे हा असा. ओके, तर आपण रिस्क घेऊन थोडीशी गाडी नेऊ समोर, पाव कुठपर्यंत जाते, नाही गेले तर रिवर्स घेऊन. मग जसा जसा आपण समोर जात होतो तसा तसा हा रस्ता अजूनच छोटा आणि एकदम कच्चा होत चालला होता. आपण मिस्टेक केलो का? एकदमच भयानक रस्ता दिसताय हा. थोड्या अजून समोर नेऊन पाहू. लकीली थोड्या समोर जाताच आपल्याला गाडी पार्किंग करण्यासाठी एक प्रॉपर जागा मिळाली, पण या जागेवर गाडी सेफ राहील की नाही याची गॅरंटी देणारे इथं कोणीच नव्हते. गाडी पार्क केलेल्या जागेपासून धबधब्याजवळ जाण्यासाठी जवळपास 20 ते 30 मिनिट लागतात, पण तिथे जात असताना आपल्याला घनदाट झाडाझुडपांना पार करून समोर जावे लागते. गाडी पार्क केलेल्या जागेपासून एक छोटीशी पायवाट आहे. ही छोटीशी पायवाट आपल्याला घेऊन जाईल खाली. एकदम ओबडधोबड आहे, म्हणून आपण इकडं आपली गाडी नाही टाकलो. जर आपली हिमालयन बाईक असती तर इकडं अजून घेऊन गेलो असतो समोर. पक्षी, आपण ज्या ठिकाणी आलो इथं आजूबाजूला कोणीच नाही, फक्त आपण असावं. गावातल्या लोकांनी सांगितलं की या रूटवर या जंगलामध्ये प्राणी आहे, आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं बिबट्या आणि वाघ आहे. कधी बी जंगलातून जात असताना चारही बाजूला नजर राहणं गरजेचं आहे. कधी कुठून काय ना कोणाचा हमला होईल काय सांगता नाही. आपल्याला दुरूनच धबधब्याचा आवाज येत आहे. ज्या जागेवर आपण गाडी पार्क केलो तिथूनच आपल्याला धबधब्याचा आवाज येत आहे. वा, निसर्गात असलेली एक नंबर ट्रेल, सुंदर. हे वाले फुलं दिसत आहे, या फुलाच्या अंदर पाणी राहते. एक वेळेस आपण एका आपल्या मैत्रिणीसोबत गेलो होतो नाणेमाची वॉटरफॉलला, आणि त्या जागेवर बी अशाच एका दगडावर असे झाडं लागले होते, वेल लागली, आणि तिथं हे लागले होते फुलं. ना आपल्या मैत्रिणीने म्हणलं का खा, याच्यातून विटॅमिन सी भेटल ना पाणी भेटल. मी तिला विचारलं, म्हणलं जहरीला राहते का, तर ते म्हणे नाही जहरीला तर नाही राहत, मला एका गाईडनं सांगितलं होतं म्हणे. मग भाऊ खाल्लो, आणि खाल्ल्यावर जो खोकला आला. एक कच्चा रस्ता खाली नेत आहे, पण आपण प्रॉपर पायवाटेनं जाऊ समोर. पी तेव्हा गुलाबाचं फूल. जर जंगलात आल्यावर तुम्हाला बी कोणाला गुलाबाचं फूल द्यायचं असाल मुंग्यानं बनवलेलं, तर तुम्ही हा वाला गुलाबाचा फूल देऊ शकता कोणाला. मातीचा गुलाबाचा फूल, माती खाया गुलाब. जाऊ दे रे भाऊ. दूर दूरवर कोणीच नाही, आणि जंगलातून कसे कसे आवाज येत आहे. हासा बी येत आहे या सिच्युएशनवर ना, अर्धी दांदरून बी आहे. मेन प्रॉब्लेम आहे जंगल.
गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून 15-20 मिनिटाची छोटीशी ही ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग नाही, आपल्याला डायरेक्ट उतार भागच उतरत जायचं आहे ना. आपण जाऊन पोहोचू त्या टनलजवळ. हो, ट्रेन गेली आता. झाडाझुडपा कारण ट्रेन दिसून तर नाही आला, पण ट्रेनचा आवाज आला. त्या धबधब्याजवळ गेल्यावर आपल्याला ट्रेन दिसून येईल. चुकीनं कोणता प्राणी नको दिसू रे भाऊ. कारमध्ये बसल्यावर जे दिसायचं आहे ते दिस, आता नको दिसू. हो 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 हो, आपल्या डोळ्यासमोर आपल्याला धबधबा दिसत आहे झाडाच्या पाठीमागून. पाणठेल्यामध्ये जाऊन जे पानं खाते ते तर पान नव्हे. हा हे बाय, हे तसाच पान वाटत आहे, पूर्ण वेलच आहे बा हे अशी. पण हा एक्झॅक्ट तोच पान होय का नाही ते माहीत नाही. आणि जेव्हा कधी जंगलामध्ये आल्यावर आपल्याला असं झाडाझुडाबद्दल पानाबद्दल माहिती नाही राहिली तर त्या झाडापासून दूर राहायचा प्रयत्न करायचा आहे. कारण कोणत्या बी झाडाला हात लावल्यानंतर खाज खुजली होऊ शकते जर ते झाड विषारी असेल तर. धबधब्याच्या थोडा दूर चाललो आपण. का माहीत बरोबर चाललो का चुकीचा चाललो. या जागेवर कोणी सांगाल बी नाही आणि रस्त्यावर कुठं टिक मार्क बी करून नाही. पण ठीक आहे, हा रस्ता कुठं तर निघत असेल. खाली खाली उतरू आपण. रस्त्यावर चालता चालता प्लॅस्टिकचा कचरा हे वा, हे दिसतंय माणसानं केलेला कचरा, चिप्स. याचा अर्थ आपण एकदम योग्य डायरेक्शनवर आहोत, एकदम बरोबर चाललो आपण. हा, पाण्याच्या बॉटला बी दिसता इथं फेकून रस्त्यावर. असा कचरा पण वाईट बी वाटत आहे. पण आता एकटं आल्यावर असं वाटतंय का बरं झालं भाऊ इथं बॉटल पडून होती, आपल्याला रस्ता तर भेटला. पण जंगलात भटकण्याचं टेन्शन नाही. कुठेतरी झाडावर लावून ठेवू बा या बॉटलेल, म्हणजे लोकांना वाटेल का हाच रस्ता आहे. जसं जसं धबधब्याजवळ चाललो तसं तशा दोन गोष्टी पाहायला भेटत आहे. एक धबधब्याचा आवाज आणि दुसरा प्लॅस्टिकचा कचरा अजूनच वाढत चालला. मी काही एवढा मोठा नाही का मी तुम्हाला काही आदेश देईन, पण माझी एक छोटीशी इच्छा आहे का असं निसर्गामध्ये आले तर कचरा अजिबात करू नका प्लीज. इमॅजिन करा एखाद्या धबधब्यावर चालले आणि तुम्हाला गटार पाहायला भेटली, एकदम नाली. तुम्ही बी नात तोंड कसं तरी कराल ना, सेम तसंच होते. आपण कचरा करून जातो आणि येणारे जे लोक राहते या लोकांना ते एकदम गंदगी वाटते. हो, आणि हा राहिला तो रानपट धबधबा एक्झॅक्ट आपल्या डोळ्यासमोर. वा, या जागेवर एक टनल आहे. इकडून एक टनल आणि इकडे एक टनल आणि येता आहे तो धबधबा, रानपाट धबधबा. कोणीच नाही दूर दूरवरी. आपण ड्रोन रेडी ठेवू ताकी जेव्हा ट्रेन येईल तर आपल्याला तो सुंदर नजारा कॅप्चर करता येईल. रानपाट धबधब्याची मुख्य विशेषता म्हणजे हा ट्रेन टनल. या धबधब्याच्या दोन्ही बाजूला 2 टनल असून धबधब्यासमोरून जाणारा ट्रेनचा नजारा हा पाहण्यासारखा असतो. फायनली धबधबा आपल्या डोळ्यासमोर. वा, एक नंबर. रानपाट धबधब्याजवळ पोहोचताच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो भला मोठा धबधबा. आज मौसम एक नंबर आहे.
जर तुम्ही रत्नागिरीमध्ये राहत असाल किंवा कोकणमध्ये कुठेही जवळपास तर तुम्ही या धबधब्याला नक्की भेट द्यायला पाहिजे. न जर तुम्ही पुणे मुंबईला असाल तरी इथे यायला पाहिजे. फॅमिलीसाठी एकदम बेस्ट धबधबा आहे. जास्त चालायचं नाही, ऑन द स्पॉट धबधब्याजवळ पोहोचतो. इथे एवढी सारी जागा आहे, इथं मस्त आपण जेवण करू शकतो, न सुंदर नजाऱ्याचा आनंद घेऊ शकतो. या जागेवरून थोडंसं खाली जाऊ, तिथं पाण्याजवळ. सुंदर सह्याद्री. एक नंबर. मस्त. तर मित्रांनो, आपला आजचा रानपाट वॉटरफॉलचा हा भन्नाट प्रवास इथेच संपतो. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निळाशार समुद्र, हिरवीगार डोंगर रांग आणि पावसाळ्यात जिवंत होणारे असंख्य धबधबे, आणि त्यापैकीच एक म्हणजे हा रानपाट वॉटरफॉल. इथपर्यंत येण्यासाठी केलेला प्रवास, जंगलातून चालत जाण्याचा अनुभव आणि समोर कोसळणारा हा भला मोठा धबधबा, हे सगळं खरंच शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभवण्यासारखं आहे. जर तुम्हालाही कोकणचे हे निसर्ग रूप जवळून अनुभवायचं असेल तर रानपाट वॉटरफॉल नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला हवा. तर मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार झाला. रानपट किंवा उक्षी हा नावचा वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला ही जागा आवडली असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखे अनेक भटके मंडळी घरी बसल्या बसल्या अशा सुंदर नजाऱ्यांचा आनंद घेऊ शकतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.